छत्रपती संभाजीनगरमधून आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकन मटन विक्रीला बंदी घालण्यात आली होती आणि याच्या निषेधार्थ इम्तियाज जलील यांच्याकडून चिकन मटन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हीच आपण छत्रपती संभाजीनगरमधून सध्या बघतोय। इम्तियाज जलील यांची ही चिकन मटन पार्टी आहे। काय आहे की सर्वप्रथम मी जसं सांगितलेलं आहे की आज इंडिपेंडन्स डे आहे। आपल्या देशातला सर्वात मोठा सण कोणता असतं तर ते 15 ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्य दिनाचा दिवस असतं आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी आज मी माझ्या घरी एक पार्टी ठेवली होती। काही अधिकाऱ्यांना बोलवले होते, मुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण दिलं होतं आणि माझा उद्देश एकच होता की या देशामध्ये आपण खूप कष्टाने स्वातंत्र्य आपण हासिल केलेला आहे आणि इतकं वर्ष होऊन सुद्धा ती मानसिकता आपली आतापर्यंत जिवंत राहिलेली असेल तर त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज माझ्या घरी बिर्याणी असू द्या, कंटकी चिकन असू द्या, रायता आणि दुसरे काही आयटम्सही तयार केले होते आणि मी मुख्यमंत्र्यांना आणि जे आयुक्तांनी जे निर्णय घेतलं होतं की आजच्या दिवशी हे मटनचे आणि चिकनचे दुकान उघडे राहणार नाही आहे, बंद करण्याचे जे फरमान केलं होतं आणि त्याने सांगितलं होतं की खाण्यासाठी कोणती बंदी नाही आहे। मग काय त्यांनी साध्य केलेलं आहे? ठीक आहे, मी मटन चिकन काल घरी आणून ठेवलं होतं आणि त्याच्यातून हे बिर्याणी तयार केलेली आहे। कुठेतरी आम्हाला हे सरकारला संदेश द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे की लोकशाही आणि हुकुमशाही याच्यामध्ये आपल्याला फरक समजतं का? डिक्टेटरशिप आणि डेमोक्रेसी। इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री। महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे, काही अधिकाऱ्यांचा काही आयुक्तांचा हुकुमशाही नाही आहे आणि समजा त्यांना असं वाटत असेल की काही उत्सव आहे, कोणत्या धर्माचा उत्सव आहे तर सरकारने त्याच्या बाबतीत पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं। म्हणजे एका आयुक्तांच्या मनमानीप्रमाणे हे राज्य चालणार असेल का? की लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी त्यांना इख्तियार आहे, मग त्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हे उत्सव साजरा होणार नाही आहे का? याच्यामध्ये जात धर्माचा विषय येत नाही आहे। जग कुठे चाललेलं आहे, आपण कोणत्या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे की इम्तियाज जलीलने हे जेवण करायला पाहिजे का, आज खायला पाहिजे का, दुकान आपण उघडी ठेवायला पाहिजे का? ज्यांना जे करायचं आहे ते करू द्या ना। उसमें आपण स्वतंत्र कशाला म्हणतं? आज हे मुख्यमंत्री साहेब आले असते, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे आयुक्त आहे जी श्रीकांत साहेब, तर मी आवर्जून त्यांना हे प्रश्न विचारले असते की साहेब मला थोड़ा समजावून सांगा की फ्रीडमचा अर्थ काय आहे, इंडिपेंडन्सचा अर्थ काय आहे, आज़ादी का मतलब क्या है, डेमोक्रेसी आणि डिक्टेटरशिप याचा फरक काय आहे हे त्यांना विचारलं असतं। पण बहुतेक ते आले नाही। पण आपल्या मार्फत मी पुन्हा असा अधिकाऱ्यांना आणि असा सरकारला हे सांगू इच्छितो की दररोज मी हे खात नाही। मी आज माझ्या देशाचा स्वतंत्र दिन आहे, मी सेलिब्रेट करत आहे आणि त्यांना ठणकावून सांगत आहे की तुम्ही डिक्टेटरशिप करा, तुम्हाला जे करायचं आहे, पण या देशाने मला 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 मध्ये या देशाने मला लोकशाही दिलेली आहे। मी इंडिपेंडंट झालेला आहे। काय बोलायचं, काय खायचं, कसं खायचं, कधी खायचं हे मी ठरवणार आहे। कोणते सरकार आणि कोणी अधिकारी मला सांगू शकत नाही। तुम्ही गोकुळाष्टमीचं ते कारण सांगून मीठ नका खाऊ म्हणता, तुम्ही म्हणता आमच्या ईद आल्यानंतर दारू पिऊ नका, ही स्पर्धा अशीच वाढत जाईल, वातावरण खराब होईल। काय आहे की मला माहीत आहे, ठीक आहे ना बाबा, आमची ईद आहे, मग तुम्ही सम्मान करणार का? आमची भावनाचा आदर करणार का तुम्ही? आणि कशाला ज्यांना जे सण साजरा करायचे आहे ते साजरा करू द्या ना। आम्हीही साजरा करतो, मीही दिवाळी साजरा करतो, मीही रक्षाबंधन मानतो, पण असा याचा अर्थ हे होत नाही आहे ना की बाबा हे सण साजरा करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा दुसऱ्या लोकांना हे बंधन घालणार आहे की तुम्हाला हे करायचंच नाही आहे करके उसमें हे आपण काय आहे की थोडी आपली मानसिकता बदलण्याची गरज आलेली आहे। आता मी हे केलं, अनेक असे भक्त असतील भाजपचे, अनेक असे भक्त असतील ते याला जातीची जोडून काही देणं घेणं नाही आहे। याचा संबंध जाती धर्मची काही देणं घेणं नाही आहे। तुम्ही हे जे फालतू धंदे करू लागलेले आहे, देशासमोर कोणते मुद्दे महत्त्वाचे आहे ते मुद्दे न घेता तुम्ही मला सांगणार आहे की देशामध्ये आज प्रमुख मुद्दा हे आहे की आज महाराष्ट्रामध्ये मटनची आणि चिकनची दुकानं उघडणार का नाही उघडणार?
काही आयुक्तांनी म्हटलं की नाही आम्ही नाही उघडू देणार आहे, काही आयुक्तांनी म्हटलं नाही उघडू द्या चालतं. तुम्ही काही पॉलिसी डिसिजन घेतलं असतं तर इतकं विवाद झालंच नसतं, आम्ही आदर केलं असतं. पण काय आहे की असंच फालतू गोष्टीमुळे आपण जे मुद्दे काय आहे देशामध्ये आज चर्चा काय कोणत्या मुद्द्यावर असायला पाहिजे, जर ज्या वोट चोरीप्रमाणे जे सत्तेमध्ये येऊन बसलेले आहे ते महाराष्ट्रामध्ये असू द्या, त्याचं विक्टिम मी पण आहे. देशामध्ये जर सत्ता झालेली आहे कशामुळे झालेली आहे ते वोट चोरीच्या आधारावर. पण आपण मुद्दे काय चर्चा करत आहे की मुंबईमध्ये कबुतरांना आपण जेवण घालायला देणार नाही देणार, कबूतर असायला पाहिजे नाही असायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये एक हत्ती अंबानी साहेबांनी पळून घेतले तर हे मुद्दा. दिल्लीमध्ये मुद्दा काय चाललेला आहे की कुत्रे रस्त्यावर फिरायला जाऊ का नाही, कुत्र्यांना परवानगी दिली जाणार का नाही दिली जाणार. हे कुत्र्या कबूतर हत्ती या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहे. लाज नाही वाटते? सुप्रीम कोर्टाने पूर्ण आदराने मी सांगतो की इतका मोठा मुद्दा वोट चोरीचा समोर आलेला आहे, दररोज त्यांनी हिअरिंग घ्यायला पाहिजे होती. रात्री सुप्रीम कोर्टाने बसायला पाहिजे होतं की हे आरोप केलेले आहे आणि समजा ज्यांनी आरोप केलेले आहे ते चुकीचे आरोप सिद्ध झाले तर त्यांच्यावर कडक कारवाई करा. पण नाही, मुद्दा काय कबूतर, अनाज डालेंगे क्या उसको, हाथी को लाएंगे क्या वापस, कुत्ते सड़क पे चलेंगे क्या नहीं चलेंगे, हे मुद्द्यावर चर्चा करत आहे. तुम्ही इकडे नळीचं जेवताय, मात्र आता भाजपच्या एखाद्या आमदाराने पुरणपोळीच्या जेवणाचा भेद केला. पुरणपोळी तर माझ्या घरीही मी तयार करतो. कसल्याही प्रकारचं बंधन नाही आहे, कसल्याही प्रकारचं बंधन नाही आहे की पुरणपोळी खायचं नाही खायचं करके. मी तर त्यांनाही आमंत्रण केलं होतं. आणि समजा ते आज नॉनव्हेज खाणार नसेल तर मी एक व्हेजिटेरियनची डिश तयार केली होती. व्हेजिटेरियन डिश यासाठी की मी तुमचा आदर करतो की तुमचा सण असेल, तुम्ही आज खात नसेल तर तुम्ही व्हेजिटेरियन माझ्यासोबत खा. पण फक्त आता मी बिर्याणी तर तुम्ही तो पुरणपोळी करणार असेल तर मी त्या भाजपच्या मंत्र्यांना नेत्यांना सांगणार आहे मलाही बोलवा, मी पण येतो. आणि आपण दोघं मिळून जे खरं आहे ते खरं सांगायचे, जे खोटं चाललेलं आहे या राज्यामध्ये या देशामध्ये आपण एका भक्त म्हणून, आपल्या पक्षाचे आपल्या नेत्यांचे भक्त म्हणून नाही, एका देशाचे एक प्रामाणिक नागरिक म्हणून तुम्ही सांगा. तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला विचारा की इम्तियाज जलीलने जे केलेलं आहे ते खरं आहे का करके. कट्टर भारतीय जनता पार्टीचा समर्थक ही कॅमेरावर तर वेगळं बोलतील की नाही हे असं आहे तसं आहे. कॅमेरा बंद करा आणि विचारा, ते म्हणते काही फालतू धंदे आमचं सरकार करू लागले. संभाजीनगरमध्ये एक मुद्दा झाला. अजित पवार आले होते, भर भाषणात ते म्हणाले की संभाजीनगरमध्ये पैठणवर रस्ता बनवता, मग त्याच्याखाली पाईपलाईन टाकता, मग रस्ता फोडायचा का. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो.